काय मग मंडळी, धुरंधर बघितला की नाही? आणि बघितला नसेल तर प्लीज लगेच जाऊन बघा, कारण न भूतो न भविष्यती असा एक सिनेमा आलेला आहे ज्याने इतक्या वर्षांचं नॅरेटिव्ह, इतक्या वर्षांचं ब्रेन वॉशिंग हे असं 8 तासांमध्ये धुवून काढलेलं आहे. त्याच्यामुळे जर का धुरंधर 1 बघितला नसेल तर नेटफ्लिक्सवरती बघा आणि मग धुरंधर 2 बघायला जा, आणि नाहीतर हा बघाच बघा. पटकन काही फॅक्ट्सबद्दल बोलूयात. आणि आय जस्ट वॉन्टेड टू शेअर जो हे प्रॉपगंडा सुरू आहे. सगळ्यांना हैदर हा मूवी चालतो, या सगळ्यांना माय नेम इज खान हा मूवी चालतो, या सगळ्यांना बजरंगी भाईजान चालतो, या सगळ्यांना न्यूयॉर्क सारखा जॉन अब्राहमचा मूवी चालतो ज्याच्यात सिस्टमच्या अन्यायामुळे एक तरुण व्यक्ती हा टेररिस्ट बनतो, हा अतिशय बिचारा दाखवला जातो, हे त्यांना चालतं. पण सिस्टमच्या अन्यायामुळे एक तरुण माणूस हा रॉ एजंट बनून एक खूप मोठी काहीतरी कामगिरी करतो, हे दाखवलेलं पचत नाही. राईट? त्यांना हे पचत नाही की खऱ्या फॅक्ट्सवरती आधारित, गोष्टींवरती आधारित पिक्चर हा एवढ्या असा डायरेक्ट तोंडावर कसा फेकतो आदित्य धर, हे त्यांना पचतच नाही. मला एक गोष्ट सांगा, दाऊद इब्राहिम होता की नव्हता? होता ना, सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी काय केलं हेही सगळ्यांना माहिती आहे. मध्यंतरी त्याच्याबद्दलच्या आलेला न्यूजसुद्धा सगळ्यांनी वाचलेला आहे की फूड पॉयझनिंगमुळे त्याला ॲडमिट केलं होतं. खन्नानी ब्रदर्सबद्दलच्या न्यूज सगळ्यांनी वाचलेल्या आहेत. नोटबंदीनंतर 4च दिवसांनी त्यातल्या एका भावाने आपल्या ऑफिसवरून आत्महत्या केली होती उडी मारून. हे फॅक्ट्स आहेत, हे डॉक्युमेंट्समध्ये याची नोंद केलेली आहे. पण तरीही हा मूवी प्रॉपगंडा आहे. का? कारण याच्यात डायरेक्टली मोदींना दाखवलेलं आहे, कारण याच्यात डायरेक्टली दाऊद इब्राहिमचं नाव घेऊन त्याचा फोटो दाखवून त्याच्यावरती डायरेक्ट प्रहार केलेला आहे. आणि हेच गट्स लोकांना पचत नाही. त्याच्यामुळे हा मूवी नक्की बघा, आदित्य धरच्या गट्ससाठी जाऊन बघा. खूप महत्त्वाचं आहे, प्रत्येका इंडियनने हा मूवी बघितलाच पाहिजे, प्रत्येका भारतीयांनी जाऊन बघावा. आपल्याला हिरामंडीसारखी सिरीज चालते बरं का, ज्याच्यात कलमा पडणाऱ्या त्या सगळ्या बायका चालतात आपल्याला. ओके, ती आपल्याला देशभक्तीची सिरीज वाटते. पण आपल्याला धुरंधर नाही चालत. याच्यासारखं हास्यास्पद काय असेल राव? संजय लीला भंसालीचे भले मोठे सेट चालतात, पण इतकी मेहनत घेऊन तयार केलेला धुरंधर चालत नाही. लगेच जाऊन बघा. आणि कुडोज टू आदित्य धर अँड हिज गट्स. त्यांनी ज्या पद्धतीने फॅक्ट बेस्ड प्रत्येक गोष्ट डायरेक्ट दाखवलेली आहे, हे नाही करू शकत प्रत्येक माणूस, प्रत्येक डिरेक्टर हे नाही करू शकत. आणि करण जोहर टाईपचं डिरेक्टर्स तर हे नाहीच करू शकत. त्याच्यामुळे जाऊन बघा, सगळ्यांना दाखवा. आय विल टॉक मोर अबाउट त्याचे कॅरेक्टर्स इन अ डिफरंट व्हिडिओ किंवा इन अ डिफरंट पोस्ट. पण या एका फॅक्टसाठी की त्या माणसाने गेल्या अनेक वर्षांचा नॅरेटिव्ह धुवून काढलेला आहे, याच्यासाठी तरी तुम्ही तो जाऊन नक्कीच बघा. आणि ज्यांना असं वाटतं की याच्यात खूप जास्ती व्हायलन्स आहे आणि खूप जास्ती अतिमारधाड आणि खूप मारकाट दाखवलेली आहे, तर मित्रांनो, पुलवामामध्ये आपल्या जवानांवर झालेला अटॅक आठवा. पुलवामा सोडा, आत्ता पहलगाममध्ये तुमच्या आमच्यासारख्या नॉर्मल टुरिस्टवरती ज्या निर्घृण पद्धतीने त्यांना मारण्यात आलेलं आहे ते आठवा. मग ज्या लोकांनी असं केलं, ताजचा एवढा 26/11 आठवा. ज्या लोकांनी एवढ्या घाणेड्या पद्धतीने मारल्या त्यांच्यासोबत असा आणि इतकाच घाणेडा व्हायलन्स झालाच पाहिजे. आणि ते तितक्याच डायरेक्ट पद्धतीने दाखवणं गरजेचं आहे, तरच त्याचा इम्पॅक्ट होईल असं मला वाटतं. तुम्ही बघितला असेल तर तुमचे काय व्ह्यूज आहेत कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि नसेल बघितला तर वाट कसली बघताय, चला बुक माय शोवरती जा आणि शो बुक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.